आपल्याला सगळ्यांनाच स्वच्छ घर आवडतं, पण रोजची धावपळ आणि कामाच्या व्यापात घर घर पसारा मुक्त ठेवणं कठीण होतं. पण तुम्हाला माहित आहे का, फक्त काही छोट्या सवयी बदलल्या तर तुमचं घर दिवसभर चकाचक राहू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 डेली हॅबिट्स सांगणार आहे, ज्या तुमचा क्लिनिंगचा ताण कायमचा दूर करतील. चला तर मग सुरू करूया. पहिली पायरी, सकाळची सुरुवात अंथरूण आवरण्यापासून करा. जेव्हा बेड नीटनाटका असतो तेव्हा पूर्ण खोली आवरलेली वाटते. याला फक्त 2 मिनिटे लागतात, पण यामुळे तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह वाटतं. दुसरी पायरी, स्वयंपाक करतानाच वटा स्वच्छ ठेवा. भाजी चिरली की कचरा डब्यात टाका आणि फोडणी झाली की लगेच गॅस वटा पुसून घ्या. यामुळे नंतर घासाघास करण्याची गरज नाही. तिसरी पायरी, वस्तू जागच्या जागी ठेवा. पसाऱ्यांचं मुख्य कारण म्हणजे वस्तू जागच्या जागी ठेवणे. चाव्या, रिमोट किंवा कपडे वापरून झाले ते त्याच ठराविक जागी ठेवायचे. रात्री झोपण्यापूर्वी सिंक संपूर्णपणे स्वच्छ करा. सकाळी उठल्यावर घाण भांडी पाहिल्याने मूड खराब होतो. स्वच्छ सिंक म्हणजे फ्रेश सकाळ. चौथी पायरी, रात्री झोपण्यापूर्वी घराचा एक फेरफटका मारा. सोफावरच्या उशा नीट करा, वर्तमानपत्रे नीट ठेवा आणि पसारा आवरून घ्या. फक्त 5 मिनिटात घर पुन्हा पहिल्यासारखं दिसेल. कपड्यांची घडी लगेच घालणे. सहावी पायरी, कपड्यांच्या घड्या लगेच घालणे. धुतलेले कपडे सुकले की ते खुर्चीवर ढीग करून ठेवण्यापेक्षा लगेच घड्या घालून कपाटात ठेवा. यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत आणि घरही नीटनाटके राहते. सातवी पायरी, कचरा रोज बाहेर टाकणे. ओला कचरा आणि सुखा कचरा दररोज बाहेर काढा. यामुळे घरात कुपुंड वास येत नाही आणि झुरळांचा त्रास कमी होतो. आठवी पायरी, जेवण झालं की लगेच टेबल किंवा डायनिंग एरिया पुसून घ्या. अन्नाचे कण वाळले की ते काढायला जास्त मेहनत लागते. नववी पायरी, घरात जर एखादी नवीन वस्तू आली तर जुनी किंवा न लागणारी एक वस्तू बाहेर काढा किंवा दान करा. यामुळे घरात अनावश्यक सामानांचा ढीग होत नाही. 10वी पायरी, मुख्य दरवाजाची स्वच्छता. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा घराचा आरसा असतो. रोज सकाळी पाय पुसणे, झटकणे आणि दरवाजा बाहेरचा भाग झाडून घेणे ही सवय लावा. तर मित्रांनो, या होत्या 10 सोप्या सवयी. यापैकी तुम्ही कोणती सवयी आजपासून सुरू करणार आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वच्छ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.